सरकारने जी कर्जमाफी या ठिकाणी केलेली होती त्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये ज्या काही त्यांच्या जाचगाठी होत्या, रोहित पवारांनी पंढरपूरला आंदोलन केलं अन्नत्यागाचं, रोहित पवार आणि सहकाऱ्यांनी पुण्याला केलं, संभाजीनगरला केलं आणि एक महत्त्वाचं यश आलं की 2019च्या कर्जमाफीत जे शेतकरी बसले होते ते आता वगळले होते, तर ते शेतकरी पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी घेण्याचं मान्य केलं. म्हणून रोहित पवारांचं त्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन आणि सरकारचं देखील आभार मानत असताना मात्र एक गोष्ट सरकारने त्यामध्ये गडबड मोठी केलेली आहे. एक अट जरी त्यांनी मान्य केली 2019च्या लाभार्थी नाही देऊ, पण पुढच्या अटी मात्र त्यांच्या अजूनही त्या ठिकाणी स्पष्टपणे खुलासा नाही की 2 लाख कर्जमाफी झाल्यानंतर वरच्या पैशांचं शेतकऱ्यांनी कसे भरायचे, कधी भरायचे. दुसरी गोष्ट, अनेक गोष्टी 2017 मधलं बोंडअळीचं नुकसान मिळालेलं नाही. राज्यात मनरेगाची बिले थकलेली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही दिवसा 10 तास 8 तास वीज मिळत नाही. या सगळ्या गोष्टींवर आम्हाला येत्या काळामध्ये आंदोलन त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून ही पत्रकार परिषद आज घेण्यात आली. तुमचं हे आंदोलन कधी होणार आहे? हे आंदोलन एवढ्या 15 दिवसात शासन वेळ काढूपणा करतंय. आधी अटी टाकल्या, आंदोलनानंतर एक अट कमी केली, पुढच्या अटी तशाच ठेवल्या, त्याच्या पुन्हा आता याद्या बनवतील. इन्कम टॅक्सचे लोक यायचे पैशाची वाट पाहून राहिले का यांच्यावर पैसे नाहीत, पण शासनाने कुठूनही पैसे उपलब्ध करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ केलेल्या घोषणेप्रमाणे. आणि विशेष म्हणजे आमची मागणी आहे की सरसगट कर्जमाफी करावी. आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे सर्व शेतकऱ्यांना घेऊन कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढण्यात. आपण जर बघितलं तर आता पावसाने पण हुलकावणी दिली आहे. शेतकऱ्यांनी काही दुबार पेरणी केली तरी पण पाऊस पडत नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण विरोधक म्हणून कसं उभं राहणार आहे? काय पहिली गोष्ट, शेतकऱ्यांचं आज बियाणं खतं मटेरियल एवढी प्रचंड महाग झालंय. कापूस 7-7.5 हजाराच्या वर जात नाहीये. कापूस विकला गेला ना आता भाव वाढला, पण बियाणं खतं मटेरियल मात्र 2.5-3 पट वाढले. 2400-2500ला त्या ठिकाणी मटेरियलची थैली मिळते. त्या दुबार पेरणीचं संकट आहे. त्याच्यामध्ये का गुजरातमधून काही त्या ठिकाणी बोगस बियाणं आलेलं आहे कापसाचं. या सगळ्या याच्यात शेतकरी भरडला जातोय आणि म्हणून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. बापू, एकंदरीत विचार केला राजकीय पक्षाचा, एकनाथराव खडसे जे आहे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार चाललेली आहे. नेमकी काय स्पष्टीकरण आहे का काही आपल्याकडे? कालच मला वाटतं खडसे साहेबांनी याबाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे एका तुमच्या दूरध्वनीला, आणि आजही पेपरला आहे की शरद पवार साहेबांना सोडणार नाही म्हणून त्या विषयावर आता काही बाबासाहेब भाजपमध्ये प्रवेश करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की भाजपमध्ये प्रवेश करावा असं माझ्या ऐकण्यात नाही, परंतु खडसे साहेब शरद पवार साहेबांना सोडणार नाहीत असा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी काल केलेलं आहे. बापूसाहेब, एका बाजूला संजय पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. त्यांनी पुन्हा एकदा फोटो वापरायची परवानगी घेतली, त्यांना परवानगी मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे अनिल पाटलांनी त्याला विरोध केला. कसं बघता दिलं त्याच्यावर? प्रश्न असा आहे, तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावर काही जास्त बोलू नये. परंतु आपण प्रश्नच विचारला तर संजय पवार राजकारणात फ्रॉम बॉर्न शाहू फुले आंबेडकर पवार फॅमिलीच्या निगडीत आहे. आणि अनिल पाटील जर तुम्ही बघितलं तर फ्रॉम बॉर्न राजकारणात ते भाजपाकडून आहे. तर तिकडे संधी नव्हती म्हणून पवार साहेबांच्या आशीर्वादाने ते पहिल्यांदा आमदार झाले. स्वर्गीय अजितदादांच्या आशीर्वादाने ते मंत्री झाले. पण त्यांचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्या ठिकाणी अजितदादांच्या निधनाच्या नंतर अनिल पाटलांचे सगळे स्टेटमेंट तपासून पहा. विलिनीकरणाच्या बाजूने ते कधी बोलले नाही, विरोधातच बोलले. अजितदादांच्या पक्षामध्ये अंतर्गत कलहाचं ज्यावेळेला आलं त्यावेळेला अनिल पाटील साहेबांचं स्टेटमेंट कधी सुनेत्राताई पवार पार्थ पवारांच्या बाजूने नव्हतं. त्यांचे सगळे मागचे स्टेटमेंट पहा तुम्ही. तेव्हा ते शरद पवार साहेबांचा फोटो लावा या बाजूने बोलतीलच कसे? त्यांच्याकडून अपेक्षा नाही. ते मूळ हे भाजपाचे होते आणि आजही ते त्याच पद्धतीने बोलतात असा माझा त्या ठिकाणी आरोप आहे. ते माझे चांगले मित्र आहेत. म्हणजे भविष्यामध्ये जर फोटोची गरज वाटायला लागली पक्षाला असं वाटतंय का तुम्हाला? शरद पवार साहेब असतील नाही तर अजितदादा असतील. आमच्यासाठी शरद पवार साहेब आमचे श्रद्धास्थान आहे. पण अजितदादाने सुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने घडवलं आणि कामाचा नेता होता अजितदादा, दादा सुद्धा आम्हाला आज आदरस्थानीच आहे. अजित पवार गटामध्ये मतभेद वाटतात का? जिल्हाध्यक्ष वेगळ्या भूमिका घेत आहे, माजी मंत्री वेगळी भूमिका घेतात. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. दोघांचं विश्लेषण आपल्याला केलंय. जिल्हाध्यक्ष पुरोगामी विचारात घडले, अनिल पाटील हे भाजपाच्या विचारसरणीत घडलेले. म्हणजे 2 गट वाटतंय का आपल्याला? 2 गट आहे असं वाटतं.
असेल नसेल त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत तुम्ही भूमिका. आता म्हटलं की अनिल